आजचा हा दिवस हा तर जागतिक महिला दिन आहेच आहे, परंतु आपण हे वर्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं 300 वर्ष झाले म्हणून जयंती शताब्दी आपण साजरी करतो. राज्य सरकारने विशेष त्याच्यामध्ये शताब्दी साजरी करण्यासाठी पावलं उचललेली आहे. आपण यापूर्वीच आपल्या अहिल्यानगरचं नाव देताना अहिल्यानगरमध्ये एक मोठं स्मारक आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवीचं त्या ठिकाणी उभा करायचा निर्णय केला आहे. ते देशातलं एक फार मोठं अग्रगण्य अशा प्रकारचं स्मारक होईल अशी या निमित्तानं आमचा सगळ्या राज्य सरकारचा प्रयत्न आहे. इच्छाशक्तीवरती आपला प्रपंच ज्यावेळी चालवते की तुझी क्रियाशक्ती वाढवण्याकरता आपण जी लाडकी बहीण योजना आणली आणि आज प्रत्येक खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही, परंतु आज राज्यातील 2 कोटीपेक्षा जास्त महिलांना या लाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमातून पैसे मिळतात. बचत गट हे फक्त नित्याचं काम होता उपयोगी नाही, ते सातत्य ठेवून एक चांगल्या प्रकारच्या बाजारपेठेसाठी विकसित करण्यासंबंधी पावलं उचलावं लागतील. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दीच्या निमित्तानं जलसंधारणाचा खरा पाया जर कोणी घातला असेल देशामध्ये तर तो पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी घातला. आणि त्यातून जर आपण कुठे गेलो, नुसतं आपल्या महाराष्ट्रात नाही देशभरामध्ये, वाराणसीत सुद्धा त्यांनी उभं केलेले हे जे तळ्यांचं जाळं आहे हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. 1975 साली मला वाटतं प्रवरा मेडिकल ट्रस्टची स्थापना झाली त्यावेळी पद्मश्रींनी बाबांनी हा विचार केला होता की आरोग्य सेवेपासून कोणी वंचित राहू नये. म्हटलं भारतामध्ये एकमेव आपली संस्था आहे सुरू करताना गेले अनेक वर्षानंतर ती पेशंटला गेल्यानंतर फक्त 50 पैसे आकार होता उकडीचा, बरोबर की नाही. आता 50 पैसे पाहायला मिळत नाही, आता 500 रुपये काही होतही नाही स्थिती. खासदार साहेबांच्या प्रयत्नानं त्याचा वडवृक्ष झाला. गरीबातल्या गरीब माणसाला पीएमटी हा सगळ्यात मोठा आधार आता वाटायला लागला. त्या काळामध्ये तर पीएमटीमुळे किती लोक वाचले मी मगाशी सांगितलं. मी जी संगमनेरला गेली ती परत आलीच नाही, जी पीएमटीला गेली ती परत. त्याच्या भूमिकेतून प्रवरा मेडिकल ट्रस्टने जे काम केलंय त्या काळामध्ये तर भाऊ भावाला ओळखत नव्हता, बायको नवरा ओळखत नव्हत्या स्थितीत. एवढं मोठं संकट कोविडचं आपल्या डोक्यात घोंगवत असताना अतिशय उदात्त अंतकरणाने डॉक्टर राजेंद्र विखे पाटलांनी ते कोविड सेंटर सुरू केलं आणि त्यातून हजारो लोकांना जीवदान देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणून त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने मी मनापासून अभिनंदन करतो. तालुक्यातली जनता वाऱ्यावर होती त्यावेळी मात्र आपण या संकटाला सामोरे जाताना गरीबातल्या गरीब माणसाला आधार देण्याचं काम केलं. भारत सरकारनं आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सामान्य जनतेची गरज ओळखून 5 लाखापर्यंत आयुष्यमान भारत योजनेचं आरोग्याचं कवच आपल्याला द्यायचा निर्णय केला. तर बरेच लोकांना बरे आयुष्यमान भारत कार्ड नाही मिळाले. आपल्या राज्य सरकारने 1.5 लाखाची जी मर्यादा होती ती आता आपण 5 लाख केली महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये. हे का करण्याचा निर्णय झाला? कारण आजाराच्या पद्धतीमुळे एवढ्या पद्धतीमध्ये बदल होत चाललाय. आपल्या खाण्यापिण्यामुळे, मानसिक ताणतणावामुळे, हे जे मोठ्या प्रमाणात औषधाचा वापर आपल्या भाजीपाल्यावर होतो त्याच्यामुळे हे सगळे जे आजार त्यामुळे जे बळावत चाललेले आहेत. पाण्यामुळे सुद्धा स्वच्छ पाणी मिळत नाही म्हणून अजूनही सगळ्यात जास्त आजार त्या पिण्यामुळे होतात. सगळ्या आरोग्यविषयक बाबी ज्याच्यामुळे हे सगळे संकट आपल्यावर येतात अशा वेळी आधार कोणाचा आहे? त्यावेळी मग आपण मी म्हटलं म्हणजे 2 सरकारी योजनेचा आधार आहेच. काही तर हॉस्पिटलच्या पठ्यानी महाराष्ट्रामध्ये आम्ही काही उदाहरण आहे की त्यांनी खोटे वेळेला तयार केले.
महात्मा फुलेचे पैसे मिळावं. हे सरकार कारवाई करते, ती कारवाई होत राहील. पण गरिबाच्या जीवनाशी खेळण्याचा जो प्रकार आहे तो खरं अतिशय निंदनीय आहे. आणि म्हणून खरं म्हणजे या सगळ्या वातावरणामध्ये आज लोकांना खऱ्या अर्थाने आधार जो वाटत असेल कोणाचा, तो प्रवरा मेडिकल ट्रस्टचा आधार वाटतो. ते मला सांगितलं पाहिजे. तिची तपासणी होईल, इथेच तिला प्राथमिक उपचार करता येईल किंवा अधिकचं तिला जर उपचार करायचे असतील तर तिला आपल्या प्रवरा हॉस्पिटलला पाठवण्यात येईल. आपण अँब्युलन्सची व्यवस्था करतो, अँब्युलन्सची सोय करतो आपण. आदरणीय बाबांची इच्छा होती, आदरणीय खासदार साहेबांची इच्छा होती, त्या इथे आणून त्यांच्या स्वप्नपूर्तीचं काम आज डॉक्टर राजेंद्र विखे पाटील करतायत. याचा मला आणि आपल्या सर्वांना अतिशय मला व्यक्तिशः अतिशय आनंद आणि समाधान आहे. आपल्या ते सगळ्या कामात आणखी पुढे त्यांनी रिटर्न पुढे ते न्यायचा प्रयत्न करतायत. आज अकोला तालुक्यातल्या आदिवासी भागामध्ये मोबाईल अँब्युलन्स सुरू केल्यात. आदिवासी भागातल्या अकोला तालुक्यामध्ये काही प्राथमिक आरोग्य केंद्र ते सुरू करतायत. जनतेच्या दारापर्यंत आरोग्य सुविधा गेली पाहिजे ही त्या पाठीमागची भूमिका आहे. तिथे भ्रमिष्ठांची संख्या वाढत चाललेली आहे. त्यामुळे मी म्हणणार नाही का मनोरुग्ण दवाखाना सुरू करावा, पण तिथे जे चांगलं दवाखाना सुरू करा. लोकांना अद्ययावत प्रकारच्या सुविधा मिळाल्या पाहिजे. लोकांना इतक्या वर्ष प्रचंड ताणतणाव होता. लोक तणावमुक्त झाल्यामुळे लोकांना आता नवी दृष्टी आलेली आहे. परंतु सगळं एका ठिकाणीच केंद्रित झालं पाहिजे. ही जी अनेक वर्षाची भूमिका होती, एका ठिकाणी राहिलं म्हणजे लोकांना आपण वेट बिगारासारखं आपण त्याला वापरून घेऊ. हे आश्मीचं पोलीस स्टेशन ज्यावेळी झालं तर केवढा विरोध झाला. मध्यंतरी आश्मीचे पोलीस स्टेशन गाव तिकडे जोडले त्यांनी. तर लोकांना इथे स्वातंत्र्य आहे. आश्मी पोलीस स्टेशन येणं, आपले कैफियत मांडणं, भूमिका मांडणं. लोकांचा दबाव गेला होता, तो दबाव राहण्यासाठी परत गावं पोलीस स्टेशनला गेली. आपण हायकोर्टात गेलो आणि ते निर्णय झाला. आता अप्पर तहसील काढला तुमच्या आश्मीच्या लोकांना नको का? ज्यांना नको ते हातवर करा बरं, ज्यांना पाहिजे ते हातवर करा बरं. यशोधनाच्या जातातून तुम्हाला मुक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे, लक्षात घ्या. तालुक्याचं विभाजन करण्याचा प्रयत्न, तालुक्याची अस्मिता, आता सगळं आठवायला लागलं. अस्मिता, विभाजन सगळं. तालुक्याच्या जनतेने संगमनेरच्या अमोल खताळ निवडून देताना आपल्या अस्मिता कायम ठेवलेली मित्र हे तुम्हाला मी सांगतो. पण केवढं राजकारण त्याच्यावर. त्यांची जी पिलावळ आहे आश्वीमधली, त्यांना जर विचारलं पाहिजे तुम्हाला नको का, तुमचा विरोध आहे का, तर लेखी घ्या. आमचा विरोध आहे, काय हरकत आहे. मी किती वर्ष तुम्हाला सांगतो बाबा, भाई तुमचे केटर बांधले, तो पहिला बांधला, मग त्याला रस्ता नव्हता, मग दुसरा पूल बांधला, तो तुमचे बाजारपेठ वाढल्यात, आता तिसरा पूल बांधला उमरीला, शेडगावला जोडणार. महाराष्ट्रामध्ये मी मागे आश्वासन बोलवतो, एकमेव आपला मतदारसंघ आहे की 25 किलोमीटरमध्ये 5 पूल आहेत. उमऱ्या, आश्वी, दाड, पाथरे आणि कोलार. किती पूल झाले. आमचं कामच आहे पूल बांधायचं आणि लोक जोडायचं. इतक्या वर्षात तुम्हाला जमलं नाही, आम्ही करून दाखवलं ना. अप्पर तहसील करायचं ठीक आहे. आता ते परत जाहिरात काढून हरकती मागवतात मला वाटतं ते. नाही, त्यांनी आता हरकती मागायला ठरवले. ज्या गावांचा विरोध आहे जोडून घ्यायला ते वगळून टाकायचे. पण तालुक्याच्या स्वातंत्र्याकडचा लढा सुरू करायचा म्हणजे आता काय परतंत्र राहता का स्वतःला की खरंच पडलो का, आणि अमोल रोज चिंता घेतो की मी खरं निवडून आलो का, अडचण झाली. आता मला वाटतं आपल्या काही माझ्या मित्रांना माझा सल्ला आहे की आता वास्तवाला सामोरे जा तुम्ही. आता काही जो शांत बसा. लोकांनी आता निर्णय केलेला आहे. लोकांना काम करू, ज्याने आता लोकांनी निर्णय केला त्याचं काम त्याला करू द्या.
मुक्त हाताने काम करेल, तालुक्याचं वैभव वाढवी. मुठभर क्रशरवाल्यांचं आणि वाळवाल्यांचं वैभव वाढत चाललं होतं. लोक जागेवर आहे सगळे. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. आपण जाहिरात देऊ. सरकारने निर्णय घेतला की जाहिरात देऊन हरकती मागू. ज्यांना नाही तहसील अपर तहसील कार्यालय जोडून घ्यायचं ते नाही येणार. पण तुमचं अपर तहसील कार्यालय झाल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला. आपण कोणी निर्णय लादणार नाही. संगमनेर खुर्च्या लोकांचा काही प्रॉब्लेम होता त्यांना बघून टाकू. आणखीन जे करायचं बरोबर आहे ना ते भौगोलिकदृष्ट्या. तेव्हा मंडळाची पुनर्रचना करावी लागेल. ती काही नुसती जोपर्यंत मंडळाची पुनर्रचना होत नाही तोपर्यंत ही होणार नाही. तर तालुक्याच्या जनतेला माझ्या निमित्तानं आव्हान आहे, कोणावरही अन्याय होणार नाही. पुनर्रचना करताना ज्यांना नकोय त्यांना स्वातंत्र्य, ज्यांना पाहिजे त्यांच्याकरता व्यवस्थापन निर्माण करतोय. त्यामुळे विनाकारण स्वातंत्र्य लढाई करायची गरज नाही. मला काही लोक भेटले संगमनेरचे, मग देशाला स्वातंत्र्य 47 मिळवणे, आम्हाला स्वातंत्र्य आता मिळालं पाहिजे. त्यामुळे जनतेलाच वाटतं स्वातंत्र्य आम्हाला मिळालं. हे स्वातंत्र्य जनतेला दिलेलं, जनतेला मिळालं स्वातंत्र्य कोणी हिरावून घ्यायचा प्रयत्न करत असतील हे चालणार नाही. शेवटी जनतेचा विश्वास आज महायुती बरोबर आहे आणि महायुतीचं पाठबळ तुमच्या जनतेच्या पाठीमागे उभा आहे. त्या निमित्ताने मी आपल्याला सांगतो, मला काही जेल नाही पाहिजे नाही. मी आहे तसं बरं आहे. लोकांनी जलनायकाचा खलनायक करून टाकला. आपलं पुढे पडतं आपण जलनायकच बरे, आपण साधे सामान्य लोक बरे. मग पुन्हा एकदा डॉक्टर राजेंद्र विखे पाटील आणि त्यांच्या प्रवारा मेडिकल ट्रस्टला मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो की त्यांचं जे आरोग्य केंद्र या ठिकाणी सुरू केलेलं निश्चितपणे त्या भागातल्या जनतेला उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आमच्या ज्या महिला भगिनी त्यांना महिला दिनाच्या निमित्ताने त्यांचा जो काही सत्कार करण्यात आला त्यांचं अभिनंदन करतो. त्यांनाही मनापूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.